बकासूर नाव जरी राक्षसाचं असलं तरी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देवच म्हणावं लागेल. प्रथमदर्शनी कुणीही बकासूरला पाहिल्यावर स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही की हा बैल मैदान गाजवेल. शरीराने आकुड उंचीने कमी हा गावरान खिल्लार जातीचा छोटा बैल झेंडा पडल्यावर मात्र भल्या मोठ्या बैलांना सुद्धा घाम फोडतोय. तसा चटणी भाकरीचा पैलवान अंगात रग घेऊन जन्माला येतो तसाच बकासूर सुद्धा जन्माला आलाय. मुळशीच्या मोहिल धुमाळ यांच्या घरच्या गाईचा तो बैल आहे. एकेकाळी ज्या बैलाला अवघ्या 5,000 रुपयात विकण्याचा निर्णय घेतला होता त्या बैलाने मालकाला ओळख आणि पैसा दोन्ही कमावून दिलं. त्यासोबतच मुळशीचे नाव सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं. बकासूरने आतापर्यंत मोठमोठी मैदाने मारली आहेत. एखाद्या सेलिब्रिटी सारखी क्रेज सध्या बकासूरची आहे. पुसेगावच्या मैदानात तर बकासूरसाठी चक्क बॉडीगार्ड लावण्यात आले होते. बकासूरचे फॅन बकासूरला पाहण्यासाठी त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी करत असतात. बकासूरची खासियत म्हणजे हा बैल प्रत्येकाला आपलासा करून सोडणारा बैल आहे. बकासूरने एका वर्षात पुसेगाव, कोरेगाव, सांगली, पेडगाव ही हिंद केसरी मैदाने मारून तब्बल 5 वेळा हिंद केसरी झाला आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे एका वर्षात 5 हिंद केसरी किताब आतापर्यंत कोणत्याच बैलाने जिंकले नाहीत.